25 जुलैला या देशाच्या तरुणांनी ते करून दाखवलं जे कोणालाही जमलं नाही मागच्या 12 वर्षात। जी सरकार 12 वर्षापासून म्हणत होती की या सरकारमध्ये राजीनामे होत नाही, सरकारमध्ये इस्तीफे नाही होते, या देशाच्या जनतेने त्या सरकारकडून राजीनामा घेऊन दाखवला। आणि नुसतं घेऊनच नाही दाखवला, सरकारला झुकवलंय, भाग पाडले राजीनामा देण्यावर। आणि ज्या सरकारपासून लोक इतक्या वर्ष घाबरलेली होती, बरेचसे लोक म्हणतात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आमच्या आंदोलनातली सगळ्यात मोठा विजय होता। आम्हाला असं वाटतं की आमचा जो सगळ्यात मोठा विजय होता किंवा जेनझीचा जो सगळ्यात मोठा विजय होता तो फक्त राजीनामा नव्हता। या देशात जी भीती निर्माण करून ठेवली होती, दडपशाही निर्माण करून ठेवली होती या सरकारने मागच्या 10-12 वर्षात, ती भीती आता देशाच्या नागरिकातून संपलेली आहे, त्यांच्या मनातून ती भीती संपलेली आहे। आता देशाचे नागरिक रस्त्यावर येतील, सरकारला फक्त प्रश्नच नाही विचारणार, तर गरज पडली तर रस्त्यावर येतील आणि आज एकाचा राजीनामा मागितला, उद्या दुसऱ्यांचे राजीनामा मागतील। तर जी भीती संपवली आहे लोकांच्या मनातली, ती या आंदोलनाची सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे, सगळ्यात मोठी सक्सेस आहे। आता हे आंदोलन, बऱ्याच लोकांना प्रश्न पडला, हे आंदोलन नक्की कॉकरोच जनता पार्टी नक्की आहे काय? कॉकरोच जनता पार्टीची विचारधारा काय? तर जसं आम्ही आधीपासून सांगत आलो होतो, कॉकरोच जनता पार्टी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे भारताचं स्वप्न पाहिलेलं होतं, त्यांच्या विचारावर चालणारी कॉकरोच जनता पार्टी असणार आहे। आणि आमची विचारधारा तीच असणार आहे जी देशाच्या संविधानाची विचारधारा आहे। आवर आयडियोलॉजी इज द सेम ॲज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, यात आमचा काहीच डिफरन्स नसणार आहे। आम्ही सेक्युलर आहे, आम्ही लोकशाहीमध्ये भरोसा ठेवतो, वी आर डेमोक्रेटिक पीपल, आणि आम्ही सोशल जस्टिससाठी कायम प्रयत्न करणार आहे। तर ही आमची विचारधारा आहे। आणि आता दुसरा जो मोठा प्रश्न पडलाय लोकांना, पुढे काय कॉकरोच जनता पार्टीचं, पुढे कॉकरोच जनता पार्टी काय करणार आहे? तर त्यावर आम्ही जे मागच्या 2 दिवसात चर्चा केली, त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात कॉकरोच जनता पार्टी एक नेशन वाईड कॅम्पेन करेल। त्या कॅम्पेनचं नाव असणार आहे क्या बोलती पब्लिक। क्या बोलती पब्लिक हे आमचं नेशन वाईड कॅम्पेन असणार आहे। या कॅम्पेन मधून आम्ही देशभरात दौरा करणार आहे। आम्ही लोकांकडून समजून घेणार आहे त्यांच्या समस्या काय आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहे। कारण की या आंदोलनातून आम्हाला जी एक गोष्ट शिकायला भेटली ती ही शिकायला भेटली की सध्या जितके काही पक्ष आहेत, जितके काही लोक सरकारमध्ये बसलेले आहेत, ते कुठं ना कुठं आता लोकांपासून डिस्कनेक्टेड झालेले, लोकांचं डिस्कनेक्टेड नाही, ऐकायलाही तयार नाहीये। ज्या देशाची लोकसंख्येमध्ये 65% लोक 35 वर्षाच्या खालची आहेत, त्या लोकसंख्येबद्दल, त्या युवकांबद्दल कोणीच काही बोलायला तयार नाही। मग तो शिक्षणाचा मुद्दा असो किंवा बेरोजगारीचा मुद्दा असो, संसदेतही त्याच्याबद्दल कोणी बोलत नाहीये, कोणी पार्टी त्यांच्या मीटिंगमध्येही बोलत नाहीये। आणि सरकार तर अशी वागते जसं काही ह्या काही हे काही मुद्देच नाहीये। सरकारला फक्त एकच मुद्दा दिसतो, तो म्हणजे हिंदू मुसलमानचा। पण बेरोजगारी, आर्थिक सिच्युएशन काय आहे आपल्या देशाची, शिक्षाची किती वाईट अवस्था आहे, यावर कोणीच काही बोलायला तयार नाहीये। त्यामुळं आम्ही आता लोकांमध्ये जाणार आहे, लोकांकडून आम्ही समजून घेणार आहे त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत। आणि जे मोठे मुद्दे आहेत आमचे, ते एकंदरीत मोठे मुद्दे आमचे हे असणार की पहिला आमचा जो मुद्दा असणार आहे तो एज्युकेशन रिफॉर्म। कॉकरोच जनता पार्टी ज्या ठराविक मुद्द्यांवर नक्कीच काम करेल, इतरही मुद्दे आहेत ज्याच्यावर आम्ही काम करू, पण जे आमचे ठराविक मुद्दे असणार आहे, पहिला असणार आहे एज्युकेशन रिफॉर्म्स। आज आपल्या देशात शिक्षण अनअफोर्डेबल झालेलं आहे। पहिली दुसरी ज्या मुलांचं ऍडमिशन घ्यावं लागतं त्या मुलांना वर्षाची फीस जी आहे ती 1-1.5 लाख आहे। डोनेशन प्रायव्हेट स्कूलमध्ये द्यावं लागतं ते वेगळं। ज्या परिवाराची तितकी इन्कम नाही, तितकी सेव्हिंग नाही, ते 1-1.5 लाख कुठून देतील? आणि हे झालं स्कूलिंगचं। कॉलेजमध्ये जरी पाहायला गेलं, कॉलेजच्या फीस किती वाढलेल्या आहे, कोचिंगचा एक वेगळं चालू आहे, कोचिंगमध्येही पैसा जातो, कॉलेजच्या डिग्रीमध्ये पैसा जातो। तर आजच्या काळात आपल्या देशात शिक्षण घेणं म्हणजे डोक्यावर कर्ज ठेवणं आहे। आम्हाला त्यापासून मुलांना असो किंवा त्यांच्या आई वडिलांना असो मुक्त करायचं आहे। एक असा आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था अशी झाली पाहिजे जिथं जर कोणाला आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचे, इंजिनियर बनवायचे, सायंटिस्ट बनवायचे, तर आई वडिलांना ते बर्डन नाही वाटलं पाहिजे की आम्ही कुठून करणार आमच्या मुलासाठी हे।
एज्युकेशन इज अ फंडामेंटल राईट असं डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानात म्हणलेलं आहे. पण कुठं ना कुठं मागच्या काही दशकात आपल्या देशात एज्युकेशन इज अ फंडामेंटल बिझनेस टू गेन प्रॉफिट्स अशी शिक्षण व्यवस्था झालेली आहे. ते आपल्याला बदलायचं आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे जंतर मंतरच्या आंदोलनात आपण पाहिलं, नीट हा सगळ्यात मोठा मुद्दा होता, कोर इश्यू होता. पण जितके लोक आली तो राग फक्त नीटवर नव्हता किंवा एज्युकेशन सिस्टमवर नव्हता. या देशात संस्थानाची जी हाल झालेली आहे या सरकारच्या अंतर्गत त्याच्याबद्दलचा तो राग होता. मग तो राग पक्षांविरोधात का असत नाही. सकाळी लोक म्हणतात की आम्ही निवडून कोणाला देतो, संध्याकाळी तो दुसऱ्या कोणत्या पक्षात असतो. सकाळी आम्ही वोट टाकतो एका सरकारसाठी, संध्याकाळपर्यंत दुसरी सरकार बनती. आणि ते नाही झालं तर ईडी सीबीआय पाठवून पक्ष तोडण्यात येतात. आणि तिथेही मन नाही भरलं तर मग कोर्टात जाऊन पक्षही चोरून घेण्यात येतात. तर याच्यामुळे लोकांचा कुठं ना कुठं भरोसा तुटत चालला आहे, संपत चालला आहे पॉलिटिकल सिस्टमवरनं. आणि दुसरं जे आहे ज्युडिशरी, देशात ज्युडिशरी बद्दलही लोकांच्या मनात खूप मोठे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. ज्या प्रकारे निर्णय येतात, रुलिंग पार्टीच्या फेवरमध्ये जास्त निर्णय येतात. जेव्हा एक सामान्य माणूस न्यायालयात जातो, कोर्टात जातो, त्याला सुनवाई लवकर भेटत नाही. त्याला सांगण्यात येते की नंतर या, तारीख पे तारीख जे आपण म्हणत असतो मजाकमध्ये, पण ती खरी व्यवस्था आहे. पण तिथंच एखादा मोठा बिझनेसमॅन असो, तो कोर्टात जातो, त्याला लगेच हिअरिंग भेटती, अर्जंट हिअरिंग होती, त्याच्यावर लगेच सुनवाई होती आणि त्याच्यावर लगेच ऑर्डर पण येऊन जातो. पक्ष तोडायचे असतील त्याच्यावर कोर्ट लगेच निर्णय देतो. आमदारांना इकडून तिकडे करायचं असेल त्याच्यावरही कोर्ट लगेच निर्णय देतो. पण जेव्हा सामान्य नागरिकांना न्याय पाहिजे तेव्हा कोर्टाकडे वेळ नसतो. तर त्याच्यामुळेही कोर्टाच्या इंटेग्रिटीवर, न्यूट्रॅलिटीवर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि दुसरं आहे, आता तुम्ही सगळे मीडियाचे साथी खूप सगळे आलेले आहेत, तुम्ही आलेले, तुमचा आम्ही खूप आदर करतो, तुम्ही ग्राउंडवरचे रिपोर्टर आहेत. पण एकंदरीत लोकांचा सगळ्यात जास्त राग जो आहे तो मीडियावर आहे. कारण की हे जे इन्स्टिट्यूशन्स आहे हे अकाउंटेबल का नाही राहिलेले. कारण की मीडियाने त्यांना प्रश्न विचारणं बंद केलेलं आहे. मीडिया आता लोकांचा आवाज राहिलेली नाहीये. मीडिया फक्त सत्ता पक्ष जी कोणी पार्टी बसेल तिचा आवाज बनून राहते, त्यांचं गुणगान करण्यात मीडिया राहिलेली. तर मीडियाला इंडिपेंडेंट बनवणं आणि मीडियाची कुठं ना कुठं क्रेडिबिलिटी वापस आणणं हेही करणं खूप गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत मीडिया इंडिपेंडेंटली वागणार नाही तोपर्यंत सरकारला अकाउंटेबल बनवणं शक्य नाहीये. तोपर्यंत कुठलाही इन्स्टिट्यूशन असो, मग ते कोर्ट असो, इलेक्शन कमिशन असो किंवा इतर पॉलिटिकल पार्ट्या असो, त्यांना अकाउंटेबल बनवणं शक्य नाहीये. आणि त्याच्यानंतर जो एक सगळ्यात मोठा मुद्दा असेल ज्याच्यावर कोणीच बोलायला तयार नाहीये, जसं मी आधी सांगितलं की आपल्या देशात 60% लोक 35च्या वयाच्या खालची आहेत. आणि त्याच्यामुळं बेरोजगारीमध्ये सगळ्यात जास्त मार जे खात आहेत ते हेच लोक खात आहेत. जंतर मंतरवर फक्त स्टुडंट्स नव्हते, जंतर मंतरवर बेरोजगार लोकही खूप होते. कोणाचं स्वप्न नसतं की मी मोठा झाल्यावर स्विगीचा डिलिव्हरी बॉय झालो पाहिजे, कोणाचं स्वप्न नसतं मी मोठा झाल्यावर झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय झालो. पण त्यांना ते मजबुरीमध्ये करावं लागतंय. कारण की आपल्या देशात जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाहीये आणि ज्या लोकांना जॉब भेटतायत त्याच्यात घर चालवणं शक्य नाहीये. घर कसे चालवतील, फॅमिलीला कसं सांभाळतील, मुलांचं शिक्षण कसं करतील. तर बेरोजगारी हा खूप मोठा मुद्दा आहे. जेवढे बेरोजगार आहे त्यापैकी 80% बेरोजगार असे आहेत ज्यांच्याकडे डिग्री आहे. तर आपल्या देशाच्या तरुणांना असं वाटतंय की आज आम्ही शिकून काही चुकी केलेली आहे का. कारण की जे लोक शिकले नाही, जे लोक कधी शाळेतही गेले नाही, ज्या लोकांनी कधी फॉर्मल डिग्री घेतली नाही, ते सरकार चालवत आहेत, ते निर्णय घेत आहेत. पण ज्या तरुणांनी लहानपणापासून मेहनत केली, डिग्री घेतली, एक करिअर बनवायला पाहिलं, त्यांना असं वाटतं आम्ही डिग्री घेऊन चुकी केली. कारण की आमचं जे भविष्य आहे ते कोण ठरवतंय, अशिक्षित लोक ठरवत आहेत. आणि त्यामुळे बेरोजगारी हा मुद्दा आता आम्हाला केंद्राचा मुद्दा बनवायचा आहे. देशात कुठलेही पॉलिटिकल डिस्कशन असू दे, इलेक्शनचं डिस्कशन असू दे, बेरोजगारीला तुम्ही आता अजून जास्त इग्नोर करू शकत नाही. बेरोजगारी, युवकांशी शिक्षणाचा मुद्दा आणि बेरोजगारी मुद्दा हा पॉलिटिकल डिस्कोर्स आता असलाच पाहिजे. तुम्ही अजून इग्नोर नाही करू शकत याला. आणि आता जर तुम्ही इग्नोर केलं तर जेनझीनी दाखवून दिलेले ते रस्त्यावर येतील. त्यानंतर जो आमचा अजून एक अजेंडा असणार आहे कॉक्रोच जनता पार्टीला पुढे घेऊन जाण्यासाठी, जे आम्ही म्हणलेले, तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की कुठली एक ऑर्गनायझेशन किंवा कुठला एक व्यक्ती सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल तर तो तुमच्याशी खोटं बोलतोय. असंच खोटं देशाला 2014 मध्ये बोलण्यात आलं होतं की आता एक व्यक्तीला निवडून दिलं की आता हा आपला देश एकदम डेव्हलप नेशन होऊन जाईल, काशीचा क्योटो होऊन जाईल. पण काशीचं काय झालं, काशीची काशी झालेली आहे.
तर ते आपण पाहिलेलं आहे आता. त्यामुळे आम्ही ती चुकी करणार नाही. आम्हाला माहिती आहे कुठली एक संस्था किंवा कुठली एक ऑर्गनायझेशन, कुठलाही एक व्यक्ती सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नाही शकत. त्यामुळे आम्ही ते कुठंच क्लेम करणार नाही. आम्ही जे करणार आहे की ज्या लोकांनी आम्हाला जंतर मंतरवर समर्थन दिलं, जेवढे ऑर्गनायझेशन्स आले, जेवढे NGOज आले, जेवढे सोशल ॲक्टिव्हिस्ट आले, सिव्हिल सोसायटीज आले, त्या सगळ्यांशी आम्ही एक कोएलिशन बिल्डिंग करणार आहे. कारण की आम्हाला एक वाटतं आता आपल्या देशाला गरज आहे सगळ्यांनी त्यांच्या पॉलिटिकल आयडिओलॉजीजच्या वरती उठून, त्यांच्या दुसऱ्या काही आयडिओलॉजी असतील त्याच्यावरती उठून नागरिक म्हणून एकत्र येऊन देशात सुधार आणायची गरज आहे. ते हे आमचा एक मोठा अजेंडा आहे येणाऱ्या काळासाठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.